नमस्कार. यूट्यूब भटकंती बाय कोकणी चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओंना लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर आज आम्ही जात आहोत ग्वागर समुद्रावरती आणि वेल्लेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर चला पाहूया आपण ग्वागर बीच आणि वेल्लेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, आम्हाला घरून निघून आम्हाला कमीत कमी अर्धा 1 तास किंवा 1.5 तास जास्त झाला आहे. तर आमचे सर्व बंधू वगैरे बोलतात की आता आम्हाला बसून कंटाळा आलेला आहे गाडीमध्ये, बोरिंग झालो आहेत आम्ही गाडीमध्ये. तर आमचा आता असा विचार आहे पुढे जाऊन एक नेक्स्ट स्टॉप आहे, त्या स्टॉपवरती जाऊन आम्हाला बाले डान्स करायचा आहे. बाले डान्स ही कोकणची शान आणि मान आहे. तर बघूया आपण आमचे बंधू कसे बाले डान्स करतात ते. नमस्कार मित्रांनो, तर आमचा सर्वांचा बाले डान्स करून सर्वांचा मूड फ्रेश झाला आहे. त्यासोबत माझा पण मूड फ्रेश झालेला आहे, कारण का मला पण आवड आहे बाले डान्सची. आणि आपण आता वेल्लेश्वरच्या मंदिराच्या दिशेने आपण चाललो आहोत. तर आमचा अर्धा रस्ता आम्ही कवर केलेला आहे. तर भेटूया आपण डायरेक्ट वेल्लेश्वर मंदिराजवळ.
नमस्कार मित्रांनो, तर आपण आता फायनली वेल्लेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे मंदिर या आतमध्ये कुंभपावनाच्या आतमध्ये मंदिर आहे. तर आपण आमची गाडी आम्ही पार्किंगला लावून येतो. तर बघायचं तुम्हाला झालं तर हे बघा मंदिर दिसतंय. आम्ही तुम्हाला कॅमेऱ्याच्या थ्रूने बाहेरून दाखवू शकतो, कारण का कॅमेरा आतमध्ये मंदिरामध्ये अलाउड नाही आम्हाला. आम्ही परमिशन मागत होतो पण आम्हाला काय परमिशन भेटली नाही. तर आम्ही चाललो. नमस्कार मित्रांनो, आमचं फायनली मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आम्ही आता दर्शन घेऊन झालं आहे आमचं. तर सर्वजण आम्ही आता बंधू आम्ही चाललो आहोत. बाजूलाच तिथे समोर समुद्रकिनारा आहे. वेल्लेश्वर समुद्रकिनारा बोलतात तिथे. तर आम्ही चाललो आहोत वेल्लेश्वर समुद्रकिनाऱ्यावर. आम्ही चाललो आहोत किनारपट्टीवरती. तर आमचं असं तर मन एकदम असं उत्सुक झालं की केव्हा आम्ही पाण्यात जातो आणि केव्हा पाण्यातून बाहेर येतो, असं आमचं मन झालं आहे. तर आमचे सर्व बंधू वगैरे पुढे गेलेले आहेत. बघा आमचे बंधुराजे येत आहेत, कारण का फोटो काढायला सांगतात, कारण का मला काही जमणार नाही फोटो काढायला, कारण का माझ्याकडं ऑलरेडी व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आणि त्याने सांगितलं दुसऱ्याला, तर बघूया आपण त्यांचे फोटो काढतायत ते.